शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयने योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुस्तुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. भगवान परमात्म्यांना वंदन, देवकी पुत्र श्रीकृष्णांना वंदन, गीता धर्म मंडळाला वंदन आणि उपस्थित संत सज्जन श्रोत्यांना वंदन. आपण भर्तृहरीच्या नीतिशतकाचा अभ्यास करतोय. नीतिशतक ही एक अप्रतिम वाङ्मयीन कलाकृती आहे. ती रचना करण्यासाठी भर्तृहरीने आधी वाणदेवतेचं स्तवन केलं होतं. त्या सरस्वती देवतेला शारदेलाही आपण वंदन करूया. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्राभृता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. आपण भर्तृहरीचं नीतिशतक बघतोय. भर्तृहरीच्या काळाबद्दल अनेक विषय म्हणजे विद्वानांची वेगवेगळी मतं आहेत. जे त्याला व्याकरणकार भर्तृहरी म्हणतात ते त्याचं म्हणजे इसवी सनाचं पहिलं शतक सांगतात. जे त्याला बौद्ध धर्माचे समजतात ते त्याला 5व्या शतकात मानतात. आणि जे तो नाथपंथीय होता असं म्हणतात ते त्याला 7व्या शतकात होऊन गेला असं म्हणतात. असा हा भर्तृहरी गंधर्वसेन राजाचा मुलगा, उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य याचा तो भाऊ, अत्यंत गर्भश्रीमंतीत वाढलेला, उत्तुंग बुद्धिमत्तेचा, भोगपूर्ण आणि विलासी जीवन जगणारा, पण त्याला कौटुंबिक जीवनात म्हणजे दाम्पत्य प्रेमात पत्नीकडून त्याची प्रतारणा झाली आणि त्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त झालं. मग त्याचं व्यक्तिमत्व असं परस्पर विरोधी विशेषांनी युक्त झालं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी काव्यरचना केली. त्यांनी जेव्हा जीवनाचा परिपूर्ण उपभोग घ्यायचा होता तेव्हा त्यांनी शृंगारशतकाची रचना केली. नंतर नीतीचा उपदेश करताना त्यांनी नीतिशतक लिहिलं आणि नंतर वैराग्य पथाची ओळख करून देऊन ब्रह्मतत्वाकडे नेण्यासाठी त्यांनी शृंगारशतकाची रचना केली. अशी त्याची 3 रूपं त्याच्या या 3 रचनातून आपल्याला दिसतात. आणि त्याच्या या रचना अतिशय 3 शतकत्रयी म्हटलं जातं. ते अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यातल्या नीतिशतकाची तर अनेक भाषांतरं झालेली आहेत. अनेक ग्रंथकार त्याची वचनं स्वतःच्या लेखनात उद्धृत करतात. सामान्य लोकही नीतिशतकातील श्लोक आपल्या बोलण्यात वापरतात, कारण त्याचा उपदेश सगळ्यांना जवळचा वाटणार आहे. आणि हे नीतिशतक मराठीत आणण्याचं काम वामन पंडितांनी केलेलं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आपण ते श्लोक जे ओळखीचे वाटतात ते वामन पंडितांच्यामुळे. असं हे नीतिशतक म्हणजे 100 अभंगांचा संग्रह. त्याच्यात भर्तृहरीने 10 भाग केलेले आहेत. आपण जानेवारी 23 पासून या विषयाला सुरुवात केलेली आहे. पहिल्या महिन्यात आपण भर्तृहरीचं चरित्र अभ्यासलं आणि नंतर ओळींनी आपण पहिल्या त्याला पद्धत म्हणजे भाग त्याला म्हटलं आहे. एक मूर्ख लक्षणं पाहिली, त्याच्यानंतर विद्येची लक्षणं पाहिली, मग मान शौर्य किंवा ज्याला स्वाभिमान त्यांनी म्हटलं आहे त्याबद्दलचे श्लोक पाहिले, मग नंतर अर्थ म्हणजे धनाबद्दलचे त्याची मतं पाहिली, मग दुर्जन हा 5वा भाग झाला, त्याच्यानंतर सुजन हा 6वा भाग झाला, मग सुजनाचंच एक वैशिष्ट्य परोपकार हा 7वा भाग आपण बघितला, त्याच्यानंतर सुजनाचंच धैर्य बघितलं आणि आज आपण 9वा भाग जो दैव या विषयावर भर्तृहरी काय लिहिलं आहे ते आपण श्लोक असणार आहोत. हे विषयांची यादी तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल. त्याने आधी वाईट काय ते सांगितलं आहे आणि मग चांगलं काय ते सांगितलं आहे. आधी मूर्ख लक्षणं सांगितली, मग विद्यावंतांची लक्षणं सांगितली, आधी दुर्जनांची सांगितली, मग सज्जनाची सांगितली. तसंच आता तो आधी दैवाची सांगणार आहे आणि पुढच्या याच्यात कर्म याच्याबद्दल बोलणार आहे. तेव्हा आज आपण ते दैवविषयक त्याचे जे श्लोक आहेत ते अभ्यासूया. आता दैव प्रशंसा किंवा दैव पद्धत असं त्यांनी म्हटलेलं आहे.
तर दैव म्हणजे काय? आपण दैवासाठी मराठीत कुठले कुठले शब्द वापरतो? आता एक असतं, जेव्हा आपण समानार्थी शब्द म्हणतो ना, तेव्हा भाषाशास्त्राच्या दृष्टीने समानार्थी शब्द पूर्णपणे समानार्थी नसतात. त्याच्या प्रत्येक अर्थाच्या, आपण ते समानार्थी म्हणून म्हणतो, पण अर्थाच्या छटेत थोडा थोडा फरक असतो. तो शब्द त्याच जागी वापरला जातो. म्हणजे आता लग्नच होतं तेव्हा ते पाणीग्रहण असतं, तिथे पाणी शब्द वापरला जातो. पण म्हणून आपण कोणी बोलताना माझ्या पाणीभर अमुक दे असं म्हणत नाही. जरी ते समानार्थी शब्द असले तरी त्याच्यात सूक्ष्म भेद असतो. तसेच दैव याला काय काय शब्द वापरले जातात. आपण भाग्य म्हणतो, माझ्या भाग्यात नव्हतं. प्रारब्ध म्हणतो, नशीब म्हणतो, ललाट रेखा म्हणतो, तकदीर, नियती, विधिघटना, विधिलिखित, प्राक्तन आणि अदृष्ट असे इतके शब्द आपण दैव याच्यासाठी वापरले जातात. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे बालकाची 5व्या आणि 6व्या दिवशी जन्मानंतर एक सटवाईची पूजा केली जाते. तर असं मानलं जातं की त्या सटवाईची जेव्हा पूजा करतात देवघरात, काय ती ज्योती वगैरे ठेवून, तेव्हा ते कागद आणि पेन पण ठेवलेलं असतं. आणि असं म्हटलं जातं की त्या दिवशी रात्री ती सटवाई येते आणि त्या बालकाचं भविष्य त्याच्यावर लिहून जाते. आणि ते लिहिणारा कोण असतो, सांगणारा कोण असतो, तो ब्रह्मदेव असतो. तर ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार ती सटवाई त्या बालकाचं काय ते दैव काय, दैवात काय आहे, भाग्यात काय आहे, नशिबात काय आहे ते लिहित असते. असं ते षष्टीपूजन म्हणजे भविष्य लिहिण्याचा तो दिवस असा मानला जातो. आणि जे एकदा ब्रह्मदेवाने ठरवलं असतं ते बदलून कोणीही टाकू शकत नाही, असा एक संकेत आहे. म्हणजे यत्पूर्वम विधिना ललाट लिखितम तन मार्जितम का क्षमा. हे मार्जित म्हणजे पुसून टाकण्याला. जे एकदा विधीना म्हणजे ब्रह्मदेवाने लिहिलेले ते पुसून टाकण्याला कोणीही समर्थ नसतो. तन मार्जितम का क्षमा म्हणजे कोणीही त्याला ते पुसून टाकू शकत नाही. आता हे दैव कशावरून ठरत असतं, तर वेगवेगळ्या ज्या देवता आहेत त्यांच्यामुळे ते दैव ठरत असतं. म्हणजे प्रत्येक इंद्रियाची देवता असते. आता आपल्याला माहिती आहे डोळ्याची देवता सूर्य आहे, कानाची देवता आकाश आहे, नाकाची देवता पृथ्वी आहे, जिभेची देवता जलतत्व आहे आणि त्वचेची देवता वायू आहे. म्हणजे ज्या ज्या शब्द स्पर्श रूप रसगंध 5 तन्मात्रा आहेत त्या ज्या पंचमहाभूतांचे त्या त्याच्या देवता आहेत. आणि त्यांची अनुकूलता लाभणं म्हणजे दैव प्रसन्न असणं. तशात सप्तमातृका नावाची एक संकल्पना म्हणजे आपल्या परंपरेत रूढ आहे. या सप्तमातृकासुद्धा अशाच म्हणजे आपल्या शरीराच्या विविध अंगांचं रक्षण करणारे आहेत, त्याच्यावर कृपा करणारे आहेत. त्यांची कृपा लाभली की दैव चांगलं झालं. म्हणजे ब्राह्मणी नावाची मातृका आहे ती त्वचेसाठी आहे, माहेश्वरी आहे ती रक्तासाठी आहे, कौमारी आहे ती मांसपेशींसाठी आहे, वैष्णवी आहे ती हाडांसाठी आहे, ऐंद्री नावाची जी मातृका आहे ती अस्थि आणि मज्जाचं रक्षण करते आणि चामुंडा ही वीर्य रक्षणी आहे. असं हे सगळं मिळून ते दैव घडवत असतात. म्हणजे ती कोणती सटवाई, तो ब्रह्मदेव, या इंद्रियांच्या देवता, सप्तमातृका आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली पूर्वजन्मातलं आपण जे काय पापपुण्य केलं असेल ते, या सगळ्यांनी मिळून तो जो परिणाम होतो ते म्हणजे दैव. आणि म्हणून भगवंतांनी सुद्धा सांगितलं आहे गीतेत की कुठचंही काम करताना दैव हा घटक महत्त्वाचा असतोच असतो. म्हणजे ती कर्मयोग शिकवणारी गीता आहे, तिच्यात कुठेही अंधश्रद्धेला स्थान नाही आहे, तरीसुद्धा दैवाचा उल्लेख तिथे भगवंतांनी केलेला आहे. म्हणजे काम कुठचंही असू दे, इष्ट असू दे, अनिष्ट असू दे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. इष्ट असू दे, अनिष्ट असू दे, मिश्र असू दे, कुठच्याही योनीत न असावं. म्हणजे इष्ट म्हणजे काय, देवता योनीत घडत असेल. मिश्र योनी म्हणजे मनुष्य योनी मिश्र दैवानी मिळते. अनिष्ट म्हणजे पशु पक्षी वेली यांचा जन्म मिळतो. तर यांच्याद्वारे घडणारी सर्व कर्म इष्ट किंवा अनिष्ट म्हणजे पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणां. म्हणजे सर्व कार्यांच्या सिद्धीसाठी 5 घटक सांख्यशास्त्रात सांगितलेले आहेत. 18व्या अध्यायात म्हटलं आहे. ते घटक कुठचे ते सांगताना भगवंताने म्हटलं आहे, अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथक्विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचम. म्हणजे हे 5 घटक आहेत कुठचंही कार्य, कुठची घटना घडण्यासाठी. म्हणजे अधिष्ठान म्हणजे कुठे ते घडता येते, कर्ता म्हणजे करणारा कोण आहे,
करण म्हणजे त्याच्या हातात काय उपकरणं आहेत. विविधाश्च पृथक् चेष्टा म्हणजे तो काय काय करतो. या 4 गोष्टी असल्या तरी दैव ही 5वी एक गोष्ट त्याच्यात असते पुढची गोष्ट घडायला. म्हणजे जर अर्जुन स्वतःला मी यांना मारणारा असं जर समजत होता, मी मारणार आणि हे मरणार, तेव्हा भगवंताने त्याला जाणीव करून दिले तू करता आहेस पण बाकीचे पण सगळे घटक आहेत आणि त्याच्यात दैव हाही एक घटक आहे. आणि म्हणून हे दैव जे सांगितलेले अधिष्ठान तथा करता. मग आपण शेतीचं जर उदाहरण घेतलं तर शेतीचं अधिष्ठान काय, शेत. अगदी खूप मोठं, अगदी कितीतरी एकर मोठं शेत आहे. त्याचा करता कोण, शेतकरी. अगदी निपुण आहे, शेतकीच्या शास्त्रात त्यांनी पदवी घेतलेली आहे, सर्व तऱ्हेचं ज्ञान आहे, सगळं आहे. करण म्हणजे उपकरणं, म्हणजे त्याच्याजवळ नाना प्रकारचे काय ट्रॅक्टर आहेत, नांगर आहेत, चांगले बैल आहेत, आणखीन काय बियाणं खत काय काय लागतं ते सगळं आहे. विविधाश्च पृथक् चेष्टा, मग त्याला शेतीच्या कामाची सगळी माहिती आहे. अगदी नांगरणी, पेरणी, पुळवणी, काय पाणी देणं, काय काय असतं तेही सगळं माहिती आहे. पण 5वा घटक आहेच त्याच्यात. तिथे अधिष्ठान झालं, कर्ता झालं, त्याची करण झालं, विविधा पृथक् चेष्टा झाल्या. पण दैवम चैवात्र पंचमम म्हणजे काय, इतकं होऊन पीक चांगलं येईलच याची खात्री असते का त्याला? नाही. कधी दुष्काळ पडतो, कधी अतिवृष्टी होते, कधी टोळधाड येते, पिकावर रोग पडू शकतो. म्हणजे या कारणांचा जो प्रभाव होतो तो दैवाचा प्रभाव असतो. म्हणजे 4 घटक जरी अनुकूल असले तरी 5व्या घटकाची सुद्धा अनुकूलता आवश्यक असते, ते म्हणजे दैव. असं भगवंतांनी गीतेत सांगितलेलं आहे. अधिष्ठानं तथा कर्ता कर्णं च पृथक्विदं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम. अशा या दैवाबद्दलची अनेक उदाहरणं देऊन भर्तृहरीने याच्यावर आपल्याला सांगितलेलं आहे. आता पहिल्या श्लोकात त्यांनी इंद्राचं उदाहरण दिलेलं आहे. इंद्राचं उदाहरण देणारा श्लोक असा आहे, नेता यस्य बृहस्पती, नेता यस्य बृहस्पती प्रहरणं वज्रं सुरा सैनिकाः स्वर्गो दुर्गम अनुग्रहः हरेः ऐरावतो वारणः इत्याश्चर्यबलान्वितोऽपि बलिवीर भग्नः परैसंगरे तद्व्यक्तं वरमेव दैवशरणं धिक धिक वृथा पौरुषम. म्हणजे काय काय होतं त्या इंद्राजवळ. नेता यस्य बृहस्पती म्हणजे त्या इंद्राचा गुरु कोण होता, गुरु, मार्गदर्शक, सल्लागार सगळा बृहस्पती होता. तर बृहस्पती म्हणजे कोण, बृहस्पतीचा अर्थ बृहत म्हणजे वाणी, तिचा पती, बृहतचा पती असा जो बृहस्पती तो त्याचा गुरु होता, सल्लागार होता. नंतर काय होतं, त्याच्यावर आयुध कुठलं होतं, वज्र आहे, त्याच्याजवळ आयुध होतं. नेता यस्य बृहस्पती प्रहरणम वज्रम, वज्र म्हणजे आपल्याला माहिती आहे दधीची ऋषींच्या हाडापासून केलेलं अत्यंत अभेद्य असं ते त्याचं ते शस्त्र होतं, त्याला वज्र इंद्राचं म्हटलं जातं, ते त्याचं शस्त्र होतं. आणि काय होतं त्याच्याजवळ, सुरा सैनिका, सैनिक कोण, तर सगळे देव त्याचे सैनिक होते, सगळे देव त्याचे सैनिक होते. त्याचा किल्ला कुठचा होता, स्वर्ग हा दुर्गम, स्वर्ग हाच त्याचा किल्ला होता. अनुग्रह हरे हरे म्हणजे विष्णूंची त्याच्यावर कृपा होती. ऐरावत वारण, हा वाहन कोण होतं, तर ऐरावतासारखा हत्ती त्याचं हे होता, वाहन होता. ऐरावत म्हणजे इरा शब्द आहे, इरा म्हणजे पाणी, त्या इरेपासून जन्मलेला, पाण्यातून जन्मलेला म्हणजे समुद्रमंथनातून प्राप्त झालेला, म्हणून तो ऐरावत. तर असं असून सुद्धा काय झालं, इत्याश्चर्य बलोपी म्हणजे इतकं आश्चर्यकारक अशी सामग्री त्याच्याजवळ होती. काय, तर गुरु म्हणजे बृहस्पती त्याचा गुरु, वज्र हे त्याचा आयुध, देव हे त्याचे फौज, किल्ला स्वर्ग, हरीची कृपा, हत्ती ऐरावत असून सुद्धा काय झालं, इत्याश्चर्य बलान्वितोपि बलिवीर भग्न पराई संगरी, युद्धात इंद्राचा पराभव झालेला आहे. इंद्राचा पराभव झाला म्हणजे इंद्राला बरेच शत्रू होते. त्वष्टा होता, नमुची होता, शंभर होता, बाण, बली, विरोचन असे अनेक शत्रूंशी तो लढला आणि त्यातल्या त्या नमुची नावाच्या राक्षसाने इंद्राचा पराभव केलेला होता. म्हणून भर्तृहरीने शेवटी म्हटलंय, तद्व्यक्तम वरमेव दैव शरणम दिग्दिग वृथा पौरुषम. म्हणजे इतकं असून सुद्धा दैव हेच इंद्राच्या बाबतीत कारणीभूत ठरलं त्याचा पराभव होण्याला. म्हणजे नुसता पराक्रम व्यर्थ ठरतो, दैवाचं सहाय्य पराक्रमासाठी, यशस्वीतेसाठी सुद्धा आवश्यकच असतं, असं या पहिल्या श्लोकात त्यांनी सांगितलं. नेता यस्य बृहस्पती प्रहरणम वज्रम सुरा सैनिका
स्वर्गो दुर्गम अनुग्रह हरे ऐरावतो वारणः इत्याश्चर्य बलान्वितोपि बलिभिर्भग्न परैसंगरे तद्व्यक्तं वनमेव दैव शरणं दिग्दिग्वृता पौरुषम. आता या इंद्राप्रमाणे आपल्याला आणखीन एक उदाहरण माहिती आहे रावणाचं. रावणाचं तरी काय म्हणतात, दुर्गस त्रिकुटा. त्रिकुट हा त्याचा किल्ला होता. परीखा हा समुद्र, सगळीकडे समुद्र होता. रक्षांश योद्धा, राक्षसांसारखे योद्धे त्याच्याजवळ होते. धनदाश्च वित्त म्हणजे कुबेराकडून त्याला धनप्राप्ती झालेली होती. शास्त्रस्य यस्य उशनसा प्रतिता. औषण, उशना ऋषी म्हणजे शुक्राचार्य, शुक्राचार्यांच्याकडून त्याला विद्या प्राप्त झालेली होती. पण म्हणजे त्रिकुट हा दुर्ग, चारी बाजूने समुद्र, रक्षण करायला राक्षस, कुबेराकडनं धन आणि त्या उशना ऋषींच्याकडून मिळालेली विद्या, तरीसुद्धा सहा रावणा दैववशात विपन्ना. पण त्याचं दैव असं होतं की त्याचा पराभवच झाला. असं आहे दुसरं उदाहरण रावणाचं आहे. म्हणजे हा जो आपल्याला कर्मविपाकाचा सिद्धांत सांगितला जातो, प्रारब्ध संचित क्रियमाण, ज्याचं संपूर्ण रामायण हे याचंच उदाहरण आहे. आता असं म्हणतात की असंभवम हे मृगस्य जन्म तथापि रामो लुलुभे मृगाय. आता सुवर्णाचा मृग कधी असू शकेल का? तरीसुद्धा रावणाला पत्नीच्या सांगण्यामुळे क्षणभरासाठी का होईना त्याचा मोह पडला. कारण प्रायः समापन्न विपत्तिकाले, विपत्ती काळ आला की बहुधा ध्येयोपी पोसाम मलिनी भवंती. अगदी धैर्यवान, हुशार, बुद्धिमान पुरुषांच्या, माणसांच्या बुद्धीवर सुद्धा एक प्रकारचं सावट येतं. आणि म्हणून ते असंभवम हे मृगस्य जन्म हे तो विसरून गेला. आणि सगळं जे रामायण घडलं, ज्याच्याबद्दल मग आपल्या गदिमांनी म्हटलंय दैवजात दुःखे भरता. दैव शब्द वापरला आहे त्याने. दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आणि मग त्यांनी सगळे म्हटले माया कैकई ना दोषी नवे दोषी तात. सगळेच मग ते राज्यत्याग, ती कानन यात्रा, सर्व कर्म जातं. म्हणजे ते दैवामुळे घडलेली ती कर्म होते. कारण खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा. पूर्वसंचित हेच याला दैव होऊन आलं. आणि मग त्यातनं कोणीही चुकत नाही. प्रभू रामचंद्र चुकले नाही तिथे, बाकीच्यांची काय कथा. म्हणजे जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जातं. कोणीही त्या दैवाच्या तडाख्यातून सुटू शकत नाही. दुःखमुक्त जगला सारे कोणी जीवनात. कारण शेवटी वर्धमानच येते चाले मार्गरेक्षयाचा, हा निसर्गाचा नियम असतो. आणि दैव त्या वाटेने आपल्याला नेत असतो. म्हणून कधी म्हणजे दुसऱ्या कारणाचं दैव जाणले कोणी असंच म्हटलं नाही. ते अगदी लवकुश होते राजपुत्र, पण त्यांच्या वाढले कुठे ते तर वाल्मिकींच्या आश्रमात. असं हे दैव आपल्याला म्हणजे जसं इंद्राच्या कथेत दिसतं, रावणाच्या कथेत दिसतं, रामाच्या कथात दिसतं, असं हे दैव आहे. म्हणून वामन पंडितांनी त्याचा अनुवाद केला आहे त्या इंद्राच्या श्लोकाचा. ज्याला नीतिवदे बृहस्पती करिवज्रा अशी आयुधे, विष्णूचे बळ शुभ्र वार्ण तशी स्वर्गादी नानाविधे, दुर्गे सैनिक देव यद्यपि तरी युद्धी पळे वृत्रहा, धिक धिक पौरुष यज्ञयास्तव खरे प्रारब्ध मोठे पहा. दैवाचाच प्रभाव सगळ्यात मोठा असतो. आता दुसरा जो श्लोक आहे तो असा गमतीदार श्लोक आहे भरद्वारीचा. ते म्हणतात खलवाटो दिवसेश्वरस्य किरणै संतापितो मस्तके, वांछन देश मनातपम विधिवशात तालस्य मूलम गता, तत्रोच्चैर्य महता फलेन पतिता भग्नम सशब्दम शिरः, प्रायो गच्छति यत्र भाग्यरहित तत्रापदाम भाजनम. खलवाट म्हणजे काय माहिती आहे? खलवाट म्हणजे टाकल्या माणूस. टक्कल पडलेला माणूस कुठे जात होता? भर उन्हातनं जात होता. दिवसेश्वरस्य किरणै संतापितो मस्तके. दिवसेश्वर म्हणजे सूर्य असा अगदी वर आलेला होता. 12 वाजण्याची वेळ असेल, डोकं तापलेलं होतं. असा तो टकल्या माणूस जात होता. आणि मग त्याला असं वाटलं ते दुपारी प्रवास करताना की आता कुठेतरी आपण गार सावलीला बसावं. वांछन देशम अनातपम म्हणजे ते ऊन लागणार नाही, अनआतपम म्हणजे ते ऊन लागणार नाही अशा ठिकाणी आपण बसावं. तेवढ्यात त्याला काय दिसलं? एक ताडाचं झाड दिसलं. विधिवशात तालस्य मूलम गता, म्हणून तो त्या ताडाच्या मुळाशी आला आणि तिथे बसणार. तेवढ्यात काय झालंय?
तत्रोच्चैर्य महता फलेन पतता भग्नम सशब्दम शिरम. तेवढ्यात ते ताडाचं एक मोठंच्या मोठं फळ त्या डोक्यावर पडलं, मोठा आवाज झाला आणि त्याचं डोकं सुद्धा फुटून गेलं. म्हणजे तो दुर्दैवी माणूस जिथे जातो तो सावलीला म्हणून गेला, पण त्याच्याबरोबर तिथे संकटच ओढवलेलं असतं. म्हणजे ज्या माणसाच्या नशिबात तिथे काय अपघात होण्याचं असतं, मरण येण्याचं असतं, तिथे तो माणूस आपल्या पायाने चालत जातो नेहमी. म्हणजे आपल्याला माहिती, पाऊस पडायला लागल्यावर बरीच माणसं झाडाखाली जातात, वीज पडू नये म्हणून. तिथे बरोबर झाडावरच वीज पडते. म्हणजे ते आपल्या पायाने तिथे गेलेले असतात, कारण त्यांच्या नशिबात ते लिहिलेलं असतं. भक्ती बर्वेसारख्या आपल्याला आठवत असेल, त्या कुठल्या वाटेने तिला प्रवास करण्याची इच्छा झाली की तिथे तिचा मृत्यू लिहून ठेवलेला होता. म्हणजे जिथे जिथे अपघात होतात तिथे माणसांना त्यावेळेला तिथे जाण्याची तशी बुद्धीच होते. असं आहे म्हणून हा टाकल्या माणसाचा श्लोक मुद्दाम त्यांनी दिलेला आहे. खलवाटो दिवसेश्वर चिकरे नाही संतापितो मस्तके. जे डोकं तापलं असेल, बणमणत असेल, गेला तिथे बसायला आणि वरनं खूप मोठं ताडाचं फळ पडलं आणि त्याचा कपाळ मोक्ष चांगला झाला. म्हणजे माणूस आपोआप तिकडे खेचला जातो असं आहे. म्हणजे दैव विधाता हे सगळ्यात बलवान ठरतं. मग ते काही भाडी लिहिलेलं असेल तर ते मोठ्यातला मोठा माणूससुद्धा ते टाळू शकत नाही. याच्यासाठी मोठ्यातला मोठा माणूससुद्धा ते कसं टाळू शकत नाही, याच्यासाठी पुढचा श्लोक त्याने दिला आहे. गजभुजंग योरपि बंधनम, गजभुजंग मयोरपि बंधनम, शशिदिवाकरयो ग्रहपीडनम, मतिमतांच विलोक्य दरिद्रताम, विधिरहो बलवान इतिरे मती. म्हणजे काय, गजभुजंगयो अपिबंधन. म्हणजे आता गज म्हणजे हत्ती आणि सर्प, किती प्रभावशाली प्राणी आहे. हत्तीचं ते म्हणजे राजसत्तेचं प्रतीक आहे. सर्पाचं विष माणसाचा जीव घेऊ शकतो, पण त्यांना नेहमी बंधनात पडायला लागतं. सापाला काय आणि हत्तीला काय, बंधनात पडायला लागतं. चंद्र आणि सूर्य इतके तेजस्वी ग्रह, पण त्यांना ग्रहणाची पीडा सोसावी लागते. बाकीच्या ग्रहांना ग्रहण लागतं की नाही आपल्याला माहीत नाही, आपला आयुर्विद्येचा काही अभ्यास नाही, पण चंद्र सूर्याचं ग्रहण आपण बघू शकतो. या मोठ्या ग्रहांना त्या ग्रहणाचा शाप आहे. आणि बुद्धिमत्ताम दरिद्रता, बुद्धिमंतांच्या नशिबात दारिद्र्यच लिहिलेलं असतं. आपल्या ज्या सगळ्या गोष्टी जुन्या सांगितल्या जातात, एक गरीब ब्राह्मण होता, इथपासूनच मुळी सुरुवात असते. कारण ब्राह्मण म्हणजे विद्यावंत, तो गरीबच असतो. त्यामुळे तो मतिमतांच विलोक्य दरिद्रता. आणि या सगळ्याला कारण काय आहे तर दैवच बलवत्तर आहे. विधिरहो बलवान इतिमे मती. म्हणजे थोर झाले म्हणून त्यांना दैवाची पीडा होत नाही असं नाही, तर दैव ते थोरांच्या पाठीमागे सुद्धा लागतं. चंद्र सूर्याला सुद्धा लागतं, गजभुजंगाला सुद्धा लागतं. आता चंद्र हा तर काय म्हटला जातो, समुद्रातनं वर आलेला आहे ना. समुद्र हा त्याचा पिता आहे, पण एका दोह्यात असं म्हटलंय, कोई न दूर कर सके विधि के उलटे अंक, कोई न दूर कर सके विधि के उलटे अंक, उदधी पिता तौ चंद्र को धोयन सके कलंक. म्हणजे जे विधीने लिहिलं आहे ते पुसलं जात नाही, कारण आता एवढा समुद्र त्याचा पिता आहे, पण तो चंद्रावरचा डाग काही पुसू शकत नाही आपल्या मुलाच्या. चंद्रावरचा डाग समुद्राला पुसता येत नाही, कारण ते विधी लिखित आहे तिथे. म्हणजे आता आपल्याला शंकराचंही उदाहरण माहिती आहे. शंकर भस्म फासून कमरेला कातडं गुंडाळून दिगंबर अवस्थेत भटकत असतात. खरं म्हणजे शंकर हे कुबेराचे मित्र आहेत, पण त्यांच्या नशिबात ते भिक्षाटनच आहे, ते भिक्षाच मागत असतात. विष्णूंना सर्पशय्येवर झोपायला लागतं, किंवा आता पक्षी खूप उंचावरनं त्यांना जमिनीवरचं भक्ष दिसतं, ते भक्ष टिपायला खाली येतात, पण त्यांना जाळं दिसत नाही. जेव्हा त्या भक्ष्याकडे त्यांची नजर असते तिथे बाजूला जाळंही त्यांना दिसत नाही, आणि नशिबात लिहिलेलं त्यांचं चुकत नाही, ते सुद्धा त्या जाळ्यात अडकतात. आणि मग दैव जर अनुकूल असेल तर मात्र अगदी थोड्याशा प्रयत्नाने सुद्धा यश लागतं. पण दैव प्रतिकूल असेल तर तुम्ही कितीही सत्कर्म केलं तरी ते यश लाभत नाही, आणि मग थोरा मोठ्यांना सुद्धा दैवगती चुकत नाही. म्हणजे त्या गजभुजंगाचं वामन पंडितांनी भाषांतर केलं आहे. जे बंधने गजभुजंग विहंग माला, की राहू वेद रजनी दिवाकराला, दारिद्र्य पंडित जनावरी फार लोटे, हे पाहता मज अदृष्ट बलिष्ठ वाटे. म्हणजे अदृष्ट म्हणजे दैव हेच सगळ्यात बलिष्ठ आहे. मग एका दोघ्यात असं म्हटलंय, अदृष्ट समान बलिष्ठ नाही,
अदृष्ट म्हणजे दैव अदृष्ट समान बलिष्ठ नाही, देख्यो जगत में मीत. ही जगात हे असं आहे. करे भगवडा शूर को पुनि कायर की जीत. म्हणजे दैव असं आहे की ते शूरवीराला सुद्धा रणांगणातनं पळवून लावतं आणि एखाद्या भित्र्या बागुबाईची सुद्धा जीत होते, कारण त्याला दैव तेव्हा अनुकूल असतं. निर्धन को करे धनी. निर्धनाला ते धनी करून टाकू शकतो. शहर करी डारे जंगला. शहराचं जंगल आपण बघतो, एखादा बॉम्बला होतो किंवा काय तो ज्वालामुखी होतो तेव्हा तिथे शहर होतं का नव्हतं अशी अवस्था असते दुसऱ्या दिवशी. म्हणजे एखाद्या चांगल्या वसलेल्या नगराचं सुद्धा बेचिराग करण्याचं ते दैव काम ते करू शकतो. म्हणून त्या गिरीधर कवींनी म्हटलं आहे, कहे गिरीधर कविराज इष्ट को करे अनिष्ट. इष्टाला ते अनिष्ट करून टाकतं. पुन्ही अनिष्ट को इष्ट. वाईटाला चांगलं करू शकतो. ऐसा कौन अदृष्ट. हे करण्याचं काम कोण करतं तर ते अदृष्ट म्हणजे ते दैवच करत असतं. आता पुढच्या श्लोकात भरतृहरी म्हणतात, सृजती तावत शेष गुणाकरम. सृजती तावत शेष गुणाकरम पुरुषरत्नमलंकरणं भुवः. तदपि तत्क्षणभंग करोति चेत अह कष्टम अपंडिता विधेहे. विधेहे अपंडिता म्हणजे ब्रह्मदेवाचा काय हा पोरखेळ आहे. अपंडितता म्हणजे मूर्खपणा आहे. काय हा पोरखेळ आहे. काय आहे की जो ब्रह्मदेव काय उत्पन्न करतो, अतिशय गुणी पृथ्वीचे भूषण करतील असे अद्वितीय पुरुषरत्न उत्पन्न करतो, पण लगेच काय करतो, त्यांच्या नशिबी अल्पायुष्य लिहिलेलं असतं. अनेक मोठे लोक आपण बघितले, कर्तृत्ववान, कर्तृत्व संपन्न, विद्यासंपन्न, तर ते अल्पायुषी असतात. हे असं तो का करतो, हे खरं सांगायचं त्याची गमे मज अपंडिता. ही विधात्याची अपंडिताच आहे. म्हणजे सर्व गुणांची खाण, पृथ्वीचं भूषण अशी माणसं तो जन्माला घालतो आणि ती बहुतेक सगळी अल्पायुषी असतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे, शंकराचार्य, विवेकानंद, शिवाजी महाराज, अनेक शास्त्रज्ञ, अनेक शूरसैनिक यांच्या नशिबी आयुष्यच लिहिलेलं असतं. खरं ते अगदी पृथ्वीला भूषण असं त्यांना जन्म मिळालेला असतो. पण ते ब्रह्मदेवांनी केलेलं ते ब्रह्मदेवाचं वागणं किती दुःखकारक आहे बरं, असं म्हटलं आहे त्याने. वामन पंडितांनी भाषांतर केलं आहे. जे पात्र की पुरुषरत्न महागुणांचे, ते निर्मितो विधीची भूषण भूमिकेचे, का त्यासही त्वरित मृत्यू मुखात लोटी, त्याची गमे मज अपंडितता करंटी. आपण कहाण्यातनं सुद्धा वाचतो, सदैव प्रसन्न होतो, तुला अगदी मी सद्गुणी पुत्र देईल, पण पुढचं वाक्य तो अल्पायुषी असेल. असंच सगळ्या कहाण्यांचा सूर असतो. म्हणजेच ही जे दैवाचा प्रभाव आहे तोच त्याच्यातनं सगळ्यांना सांगायचा असतो. आता पुढच्या श्लोकात त्याने आणखीन एक उदाहरण दिले की पत्रम नैव यदा करीर विटपे दोषो संतस्य किम नोलुकोप्य व लपोते यदि दिवा सूर्यस्य किम दूषणम धारा नैव पतंती चातकमुखे मेघस्य किम दूषणम यत्पूर्वं विधिना ललाट लिखितम तन्मार्जितुम क्षमा. म्हणजे अशी निसर्गातली उदाहरणं दिली. तर करीर विटप म्हणजे कारवीचं झाड, ते वाळवंटात असतं, काटेरी असतं, ते झुडूप असतं, कारवीचं झाड असतं, ते उंट वगैरे ते खातात. तर ते कारवीचं झाड आहे, त्याला वसंत काळात सुद्धा पालवी येत नाही. पत्रम नैव यदा करीर विटपे दोषो वसंतस्य का. याच्यात वसंत ऋतूचा काय दोष आहे की त्या कारवीच्या झाडाला कधी पालवीच येत नाही. नो उलुप अपि अवलोकयते यदि दिवा सूर्यस्य किम दूषणम. उलुक म्हणजे आपल्याला माहिती आहे घुबड, त्याला दिवा भीत असं म्हणतात, त्याला दिवसा दिसत नाही. मग त्याचा दोष सूर्याकडे जातो का. सूर्यस्य किम दूषणम, सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो, त्या प्रकाशात सगळे बघतात, पण त्या घुबडाला मात्र दिसत नाही. धारा नैव पतंती चातकमुखे मेघस्य किम दूषणम. आता पावसाच्या धारा पडल्या, पण त्या नेमका जिथे चातक पक्षी असेल तिथेच पडल्या नाही. चातक पक्षी फक्त तेच पाणी पितो, तर त्याचा मेघाचा काय त्याच्यात दोष आहे. पण यत्पूर्वम विधिना ललाट लिखितम तन्मार्जितुम क्षमा. आणि तसंच लिहिलेलं असतं की त्या कारवीच्या झाडाला पालवी येणारच नाही, घुबडाला दिसणारच नाही, चातक पक्षाच्या मुखात प्रत्येक वेळेला पर्जन्यधारा पडतील असं नाही.
म्हणजे ब्रह्मदेवानेच ते लिहिलेलं असतं. ते फिरवण्याला, ते पुसण्याला कोण समर्थ आहे? यत पूर्वम विधीना, पूर्वम म्हणजे पूर्वी, विधीना विधी शब्दाचं तृतीया ब्रह्मदेवानेच जे लिहून ठेवलेलं आहे ललाटावर, ललाट लिखितम तन्मार्जितम क्षमा. म्हणजे या सगळ्या दैव पद्धतीच्या सगळ्या श्लोकांचा एकच शेवटी निष्कर्ष आहे, यत्पूर्वम विधीना ललाट लिखितम तन्मार्जितम क्षमा. कोणीही त्याच्यात ते पुसण्याला ते ते कोणीही ते समर्थ नसतं, जे ब्रह्मदेवाने ठरवलेलं असतं ते. आता पुढच्या श्लोकात त्यांनी असं चंद्राचं उदाहरण दिलंय परत एकदा दैवगती सांगण्यासाठी. चंद्र कसा असतो? अयम अमृत निधानम, अयम अमृत निधानम नायकोप्यो औषधीनां शतभिशतक अनुयातः शंभुमूर्ते वसंसा विरहति च न चैनं राजयक्ष्मा शशांकम हतविधी परिपाकः केन वा लंघनीया. म्हणजे काही चंद्राची गोष्ट सांगितलेली आहे. काय तो कसा आहे? अयम अमृत निधानम, हा अमृताचा साठा आहे. औषधीनां नायक आहे, म्हणजे औषधींचा तो नायक आहे. शतभी शत अनुयात, म्हणजे त्याच्या मागे शतभिषक आहेत. शतभिषक म्हणजे 100 वैद्य आहेत. म्हणजे त्या चंद्राच्या ठाई 100 वैद्यांच्या इतकं सामर्थ्य आहे, हा एक अर्थ. किंवा चंद्राच्या मागे 100 म्हणजे शततारका हे नक्षत्र आहे तिथे, म्हणजे पाठीमागे शततारका नक्षत्र आहे. त्याची स्वतःची पात्रता 100 वैद्यांच्या इतकी आहे. तो स्वतः अमृताचा साठा आहे आणि तो औषधींचा समुद्र आहे जवळजवळ. आणि असतो कुठे? शंकराच्या मस्तकावर असतो. तरीसुद्धा विरहतीनं चैनम राजयक्ष्मा शशांकम, राजयक्ष्मा म्हणजे क्षय, तरीसुद्धा त्या चंद्राला क्षय झाल्याशिवाय राहत नाही. कारण हतविधी परिपाक हा केनमा लंघनीया, कारण दैवत त्याचं प्रतिकूल आहे, त्यामुळे त्याचं फळ त्याला भोगायलाच लागतो. आता या चंद्राला हा क्षय का झाला, कधी झाला, कशामुळे झाला, त्याची ती आपल्याला चंद्र आणि रोहिणीची कथा माहीत असेल की चंद्राने दक्षाच्या मुलींशी विवाह केला, 27 मुलींशी, पण प्रेम मात्र फक्त रोहिणी या एकाच मुलीवर त्यांनी केलं. बाकीच्या मुलींच्याकडे दुर्लक्ष केलं त्याने. म्हणून चंद्राच्या त्या सासऱ्याने त्याला तू कायम क्षयी होशील असा शाप दिला त्या दक्षाने. आणि मग त्याच्या पण त्या बाकीच्या पत्नींनीच आपल्या नवऱ्याची दया येऊन आपल्या वडिलांना विनंती केली की तुम्ही हा शाप त्याला देऊ नका. म्हणून त्या दक्षाने तो शाप कमी केला आणि तू फक्त महिन्यातनं 15 दिवस क्षयी होशील, म्हणजे पौर्णिमेनंतरचं जे कृष्ण पक्ष असतो तेव्हा तो हळूहळू कमी होत जाशील असा शाप दिला. असा त्या शापामुळे तो शाप त्याला भोगायलाच लागतो. बाकी तो आहे कसा, अगदी अमृताचं निधान आहे, औषधींचं भांडार आहे, त्याच्या मागे शततारका आहे, नक्षत्र आहे, शंकर त्याला डोक्यावर धरतात. आणि गीतेत सुद्धा या चंद्र म्हणजे काय, परमात्म्याने काय सांगितलं आहे, गामाविश्यच भूतानी धारम्या ममोजसा. आणि त्याच्या पुढची ओळ काय सांगितले, उष्णामी चौधरी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. म्हणजे मीच रसात्मक असा चंद्र होऊन या सगळ्या ज्या पृथ्वीवरच्या औषधी आहेत, वनस्पती आहेत, त्यांचं पोषण करत असतो. म्हणजे पृथ्वीवरच्या सगळ्या वनस्पतींचं पोषण करण्याचं काम करणारा असा हा चंद्र. पण त्यालाही दैव प्रतिकूल झालं, त्यामुळे त्या दक्षाचा शाप त्याला महिन्यातनं 15 दिवस भोगायलाच लागतो. आणि मग वामन पंडितांनी भाषांतर केलं आहे, अमृतनिधी निजांगे नाथही औषधींचा शतभिषक जयाचे पाठी राखे शिरींचा मणिशशी विलसे जो नित्य मृत्युंजयाच्या क्षयीच जरी चुकेना भोग दुर्भाव्यतेचा, दुर्भाव्यतेचा. असा चंद्राचं उदाहरण देऊन झालं. आता पुढचा श्लोक आहे तो पण परत तो खलवाटाचा जसा एक विनोदी श्लोक घेतला होता तसाच तो पुढचा एक श्लोक आहे. ते दैव याच्याबद्दलचं श्लोक आहे. भग्नाशस्य भग्नाशस्य करंडपीडिततनो म्लानेन्द्रियस्य क्षुधा कृत्वा खुर्विवरं स्वयं निपतितो नक्तं मुखे भोगिनः तृप्तिर्तस्पिशितेन सत्वरमसौ तेनैव यातः पथा
लोका पश्यत दैवमेव हि नृणाम वृद्धौ क्षये कारणम. म्हणजे याच्यात एक अशी गोष्ट सांगितली आहे की गारुड्याने एकदा एका करंडीत एक सर्प घालून ठेवला होता. सर्प पकडला आणि तो ती वेताची टोपली असते त्याच्यात तो घालून ठेवला. त्याला काही खायला मिळालं नाही, प्यायला मिळालं नाही. तो अगदी निराश झाला, भग्नाशस्य झाला. कारण तो करंड पीडित होता. त्या करंडीत तो बांधून ठेवलेला होता, अडकवून ठेवलेला होता. त्याच्या आशा खाण्यापिण्याच्या सगळ्या नष्ट झालेल्या होत्या. त्याचं मुख अगदी म्लान झालेलं होतं. इंद्रिय सगळी क्षीण झालेली होती. म्लानेंद्रिय क्षुधा असं झालं होतं. निराश झाला होता. पण त्याच वेळेला काय झालं, तिथे एक कोणाला उंदीर आला. त्या करंडीच्या बाहेर उंदीर आला. त्यांनी काय केलंय, कृत्वा आकुर्विवरम, त्या उंदराने काय केलं, त्या असं कुरतडलं, ती वेताची टोपली कुरतडली आणि त्याने भोक पाडलं आणि तो त्या करंडीतल्या सापाच्या तोंडात अलगद जाऊन पडला. सापाची भूक भागली, चांगला छान टवटवीत झाला. उंदराचा जीव गेला आणि त्यांनी भोक पाडून ठेवलेलंच होतं उंदराने आत येताना. त्या भोकातून साप निघून गेला. म्हणजे ते जे त्याला गारुड्याने पकडून काही खायला प्यायला नाही असं ठेवलेलं होतं, पण त्याच्या नशिबात जीवदान होतं त्या सापाच्या. त्यामुळे त्या उंदराने बरोबर बीळ पाडून त्याला अन्न पण मिळालं आणि बाहेर जायला वाट पण मिळाली. तस्मात म्हणजे म्हणून म्हटलंय, दैव हेच म्हणजे माणसाचं चांगलं किंवा वाईट व्हायला कारणीभूत असतं. लोका पश्यत दैवमेव हि नृणाम वृद्धौ क्षये कारणम. म्हणजे अशी अनेक उदाहरणं देऊन त्यांनी दैव कसं बलवत्तर असेल तरच गोष्टी अनुकूल होतात. त्याच्यातही त्यांनी त्या गारुड्याने पकडून ठेवलेला साप कसा सुटतो ती गोष्ट सांगून झाली. नंतर इंद्राला इतकं सगळं आहे की नेतायस्त बृहस्पती, वज्र आयुध, देवांची फौज, किल्ला स्वर्ग, असं असून सुद्धा इंद्राचा पराभव झाला, ही गोष्ट सांगून झाली. नंतर खलवाट तो टक्कलवाला माणूस गेला उन्हातनं आणि त्याच्याच डोक्यावरचं ताडगोळा पडला आणि तो कसा गेला ते सांगितलं. दैव गज आणि भुजंगाचं कसं असतं की त्यांना बंधनात पडायला लागतं. चंद्र सूर्याला नेहमी ग्रहणाचा ताप सहन करायला लागतो आणि अतिशय गुणवान पुरुष जन्माला घालून सुद्धा विधात्याने त्याच्या नशिबी अल्पायुष्य का लिहिलेलं असतं. तसंच त्या कारीर वनस्पतीला पालवी येत नाही, घुबडाला दिसत नाही, हे सगळं दैवाचीच करणी असते. त्याच्यात सूर्य काय करणार, चातकाला जर हे मिळालं नाही, चांगलं पाणी मिळालं नाही तर त्याला पाऊस काय करणार. आणि सगळ्यात शेवटी त्या चंद्र आणि रोहिणीची कथा सांगितली की तो चंद्राला इतका तो औषधीचा साठा आहे, अमृताचं निधान आहे, पण त्याला तो 15 दिवस महिन्यातनं ते क्षयी अवस्था भोगायला लागते. असं सगळं दैवाबद्दलचं सांगून मग नंतर एका श्लोकात त्यांनी एक इशारा दिलेला आहे तरीसुद्धा की कर्मायंत फलम पूसाम बुद्धी कर्मानुसारिणी, कर्मायत्तं फलं पूसां बुद्धिः कर्मानुसारिणी तथापि सुधिया भाव्यं सुविचारैव कुर्वता. म्हणजे आता कर्मानुसार फळ मिळणार, दैवानुसार फळ मिळणार, मग बुद्धी पण त्यावेळेला ती तशीच चालते. जे फळ मिळणार असेल तशीच ती बुद्धी चालते. आणि ही गोष्ट खरी आहे. तरीसुद्धा सुधिया, सुधिया म्हणजे ज्याची बुद्धी चांगली आहे तो, धी म्हणजे बुद्धी, ज्याची बुद्धी चांगली आहे त्याने काय करावं, नेहमी सुविचार एव कुर्वता, नेहमी चांगलाच विचार करून आचरण करावं. म्हणजे जे होणार असतं तशी बुद्धी होणार आहे तसं आहे. म्हणजे असं म्हणतात जैसी हो होतव्यता तैसी उपजे बुद्धी. जे होणार असतं तशी बुद्धी होते, जशी रामाला झाली त्या सुवर्णमृगाच्या मागे जाण्याची. जैसी हो भवितव्यता तैसी बुद्धी प्रकाश, तसाच बुद्धीत प्रकाश पडतो. पण म्हणून जे तुम्ही काम करणार आहात ते आता दैव माझं काय असेल तसं होईल असं म्हणून हातावर हात ठेवून बसू नका, असा त्यांनी इशारा दिलेला आहे. तथापि सुधिया भाव्यम सुविचारैव कुर्वता. म्हणून जरी हे दैव असलं तरी बुद्धिमंतांनी नेहमी उत्तम विचार करूनच आचरण करावं. म्हणजे तुम्ही त्या दैवावर सुद्धा विजय मिळवण्याचा प्रयत्न करावा. ही एवढी सगळी याची उदाहरणं देऊन झालेली असली तरीसुद्धा तुमचे प्रयत्न, तुमचं कर्म हेच शेवटी महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणजे माझ्या दैवात नाही असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी म्हणून स्वस्थ बसून राहायचं नाही, तर आपणही प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे स्वयंकर्म करो त्यात्मा स्वयं तत् फलमर्पण.
आपणच काम करायचं, आपणच त्याचं फळ स्वीकारायचं. स्वयंभ्रमते संस्मर स्वयं तस्मात् उच्यते. म्हणजे आपणच चालायचं, आपणच या जन्ममरणातनं सुटण्याचा प्रयत्नही आपणच करायचा असं त्याला म्हणायचं. म्हणजे दैव अनुकूल असेल तर आपल्या प्रयत्नांना सुद्धा यश लाभणार असेल. म्हणून दैवगतीच आहे म्हणून स्वस्थ बसून राहायचं नाही. मग आता देह क्षणभंगूर आहे, धनचंचल आहे, प्रतिष्ठा म्हणजे आपल्या, मग त्यामुळे त्यांचा अभिमान धरायचा नाही. क्षणभंगूर देहाचा, चंचल धनाचा, प्रतिष्ठेचा कशाचाही अभिमान न धरता प्रयत्न करत राहायचं. बुद्धिमान माणसाने फक्त दैव हत होऊन बसायचं नाही असं या शेवटच्या श्लोकात सांगितलं आहे. कारण परोपकार आणि परमात्म्याचं नामस्मरण अखंड करीत राहायचं तरच पुढच्या जन्मी दैव अनुकूल होतं. म्हणजे या जन्मी तुम्हाला मागच्या जन्मातल्या दैवामुळे काहीही भोगायची वेळ आली तरी पुढच्या जन्मातलं दैव चांगलं यावं. म्हणजे जर मोक्ष काही प्रत्येकाच्या हातात नसतो, पुनर्जन्म जर येणारच असेल तर त्याच्यासाठीची तयारी या जन्मात करून ठेवावी. म्हणून सत्कर्म करावं, सत्कार्य करावं असा या दैव पद्धतीचा शेवट करताना त्यांनी हा इशारा दिलेला आहे. कारण शेवटच्या 10व्या भागात ते आता कर्म म्हणजे प्रयत्न याच्याबद्दल सांगणार आहेत. आपण पुढचा भाग पुढच्या महिन्यातच घेऊया, कारण ते 10 श्लोक ओळीने होतील आणि मग हे नीतिशतक हे होईल.